हॅलो फ्रेंड्स, आज आपण थर्मोडायनामिक्सचा नेक्स्ट पार्ट जो आहे तो स्टार्ट करतोय। या ठिकाणी जो पुढचा पार्ट आहे तो आहे थर्मोकेमिस्ट्री। So thermochemistry is a branch of chemistry which deals with the enthalpy changes. जे काही एन्थाल्पी मध्ये होणारे बदल आहेत त्याच्याशी रिलेटेड जी थर्मोडायनामिक्सची ब्रांच आहे त्याला आपण काय म्हणतो, थर्मोकेमिस्ट्री असं म्हणतो। ब्रांच ऑफ केमिस्ट्री that deals with the changes in energy during a chemical reaction is called as thermochemistry. आता यामध्ये आपण पहिलं जे आर्टिकल बघणार आहे ते आहे एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन। कोणतं आर्टिकल आहे? एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन। तर एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे नक्की काय आहे बघा। सपोज एक एक्झाम्पल आपण इल्युस्ट्रेट करूया। A of A plus B of B gives C of C plus D of D। एक केमिकल रिएक्शन कन्सिडर केली तर या रिएक्शन साठी एन्थाल्पी चेंज काय येणार बघा। सो एन्थाल्पी चेंज फॉर दिस केमिकल रिएक्शन इज एन्थाल्पी चेंज इन इट्स स्टैंडर्ड स्टेट और एन्थाल्पी चेंज इज इक्वल टू समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट्स, summation of enthalpies of products minus summation of enthalpies of reactants, summation of enthalpies of products minus summation of enthalpies of reactant। या रिएक्शनला जर लागू केलं आपण तर आता हे लागू करत असताना या ठिकाणी एक अजून मुद्दा विचारात घेतला गेला पाहिजे की जे समेशन करतोय त्यावेळेस त्याचे स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट्स विचारात घेतले गेले पाहिजेत आणि ह्या सगळ्याचा विचार केला पाहिजे। मग या ठिकाणी जी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये दोन मूलभूत गोष्टी सांगितलेल्या आहेत की जे एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन आहे इट इज अ डिफरन्स बिटवीन सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट अँड सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट विथ ईच टर्म इज सिग्निफाइड विथ इट्स फिजिकल स्टेट। प्रत्येक टर्मची फिजिकल स्टेट या ठिकाणी मेन्शन असणं गरजेचं आहे अँड इट्स अमाउंट दॅट इज नंबर ऑफ मोल्स बीइंग included by stoichiometric coefficients। म्हणजे या ठिकाणी एक तर त्याच्या फिजिकल स्टेट असायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याचे स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट म्हणजे नंबर ऑफ मोल्स दिले असलेले पाहिजेत, तरच आपण काय करू शकतो, एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन डिटरमाइन करू शकतो। व्हेरी सिंपल आर्टिकल, समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट माइनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट विल गिव्ह अस डायरेक्टली व्हॅल्यू ऑफ एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन। इल्युस्ट्रेशन पर्पज आपण जे वर घेतलेलं आहे याच्यासाठी आपण डिटरमाइन करायचा प्रयत्न करूया। एन्थाल्पी ऑफ अबव रिएक्शन इज इक्वल टू प्रोडक्ट कोण आहे तर सी ऑफ सी। सी काय? स्मॉल सी इज अ मोल्स, सो सी इंटू डेल्टा एच ऑफ कैपिटल सी प्लस डी इंटू डेल्टा एच ऑफ कैपिटल डी माइनस इथे ब्रॅकेट मध्ये घेऊया माइनस A into delta H of A plus B into delta H of B। जेवढे मोल्स आहेत त्यानं प्रोडक्टची एन्थाल्पीला मल्टिप्लाय केलं, याचे मोल्स D आहेत त्याचे जे प्रोडक्ट आहे D त्याच्या एन्थाल्पीला मल्टिप्लाय केलं, रिएक्टंट A आहे त्याचे मोल्स आहेत A त्यानं त्याच्या एन्थाल्पीला मल्टिप्लाय केलं, बी चे मोल्स बी आहेत त्यानं त्याच्या एन्थाल्पीला मल्टिप्लाय केलं आणि मग हे प्रोडक्टची ऍडिशन करणार, पुन्हा याची ऍडिशन करणार आणि मग ह्या व्हॅल्यू सबट्रॅक्ट करून जी व्हॅल्यू मिळणार ती असणार एन्थाल्पी ऑफ रिएक्शन। वन मोर इल्युस्ट्रेशन बघा। फॉर एक्झाम्पल मी असं घेतलं N2 plus 3H2 gives 2NH3। देन इन दिस रिएक्शन प्रोडक्ट कोण आहे रे बाळांनो? NH3। तर मी काय लिहिणार, समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट माइनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट। काय आलं? समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट म्हणजे काय आलं 2 इंटू डेल्टा एच ऑफ कुणाचा आला NH3 चा माइनस डेल्टा एच ऑफ N2 कारण 1च आहे म्हणजे मल्टिप्लाय नाही केलं माइनस 3 इंटू डेल्टा एच ऑफ H2। समजते? एकदम सिंपल आर्टिकल आहे। कशा पद्धतीने एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन कॅल्क्युलेट करणार, समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट
मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टन्स. न्यूमेरिकल घेणार आहे, त्यामध्ये अजून क्लिअरिटी येईल आपल्याला. देन नेक्स्ट टर्म आहे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन्स. सो एंडोथर्मिक किंवा एक्झोथर्मिक रिएक्शन्स आपण ज्या आहेत त्या कधी म्हणतो तर जनरली आपण डेल्टा एच जो आहे तो निगेटिव्ह आला तर आपण म्हणतो रिएक्शन ही एक्झोथर्मिक आहे, आणि डेल्टा एच जो आहे तो पॉझिटिव्ह आला तर आपण म्हणतो रिएक्शन ही एंडोथर्मिक आहे. ही सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा हीट काय होते ऍब्झॉर्ब होते त्यावेळेस आपण म्हणतो रिएक्शन ही एंडोथर्मिक आहे, आणि जेव्हा हीट रिलीज होते तेव्हा रिएक्शन ही एक्झोथर्मिक आहे. आता आपण जो फॉर्म्युला बघितलेला होता एन्थाल्पी ऑफ रिएक्शन ही काय असते प्रोडक्ट मायनस रिएक्टंट च्या एन्थाल्पी जो आहे त्याच्यातला डिफरन्स असतो. मग या ठिकाणी जर हा डेल्टा एच निगेटिव्ह यायचा असेल तर या ठिकाणी रिएक्टंट आणि प्रोडक्ट याच्यामधली कोणती व्हॅल्यू जास्त असायला पाहिजे बाळांनो रिएक्टंटची. म्हणजेच रिएक्शन बिकम्स एक्झोथर्मिक कधी व्हेन समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट इज ग्रेटर दॅन समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट. जर रिएक्टंट जे आहेत त्याच्या एनर्जीज जर प्रोडक्टच्या एनर्जीज पेक्षा जास्त असतील तर या दोघांचा डिफरन्स हा काय येईल निगेटिव्ह येईल, आणि रिएक्शन कशी होईल एक्झोथर्मिक होईल. कधी कधी ग्राफिकली देखील क्वेश्चन विचारला जातो आपल्याला. हा ग्राफिकली क्वेश्चन ज्यावेळेस विचारला जातो त्यावेळेस आपल्याला काय लक्षात घ्यायला पाहिजे बघा, तर ग्राफ दिलेला आहे अशा पद्धतीचा, इथे रिएक्टंट आहे आणि इथे प्रोडक्ट आहे. ठीक आहे, ऑब्विसली हा एनर्जीचा ग्राफ आहे अगेन्स्ट कोऑर्डिनेट्स त्याचे. तर या ठिकाणी रिएक्टंटची एनर्जी जर बघितली आपण तर काय आहे बाळांनो खूप जास्त आहे, प्रोडक्टची एनर्जी काय आहे कमी आहे. ठीक आहे, मग हा ग्राफ जो आहे तो आपल्या दृष्टीने एक्झोथर्मिक साठी येईल का नाही येणार, कारण आपल्याला काय पाहिजे रिएक्टंट बरोबर. हा ग्राफ कोणासाठी येणार एक्झोथर्मिक साठी येणार, तर रिएक्टंटची एनर्जी काय आहे जास्त आहे, प्रोडक्टची एनर्जी काय आहे कमी आहे. प्रोडक्ट कमी आहे रिएक्टंट जास्त आहे तर काय होणार बाळांनो या ठिकाणी आन्सर आपलं निगेटिव्ह येणार. त्यामुळे या प्रकारचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ज्यामध्ये रिएक्टंटची एनर्जी ही प्रोडक्टच्या एनर्जीपेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी एन्थाल्पी काय येणार बाळांनो निगेटिव्ह येणार. एक एक्झाम्पल याचं आपण इल्युस्ट्रेट करूयात कशाचं एक्झोथर्मिक रिएक्शनचं. जे KClO3 चं डिकम्पोजिशन आहे. ठीक आहे का, KClO3 चं डिकम्पोजिशन. आता KClO3 चं डिकम्पोजिशन आपण घेतलं तर त्या KClO3 च्या डिकम्पोजिशन मध्ये व्हॅल्यू काय होते बघा निगेटिव्ह येते कुणाची डेल्टा एच ची. मग जर आपण बॅलन्स केलं 2KClO3 gives 2KCl plus 3O2 तर यामध्ये साधारणतः 78 किलो जूल एवढी हीट काय होते बाळांनो लिबरेट होते. सो एन्थाल्पी ऑफ रिएक्शन किती येणार 78, पण ती कशी येणार मायनस असणार आहे कारण इथं काय झालं हीट लिबरेट झालेली आहे. सो व्हेरी सिंपल एक्सप्लेनेशन फॉर एक्झोथर्मिक रिएक्शन. इन सिमिलर मॅनर विल एक्सप्लेन एंडोथर्मिक रिएक्शन. तर मला सांगा या ठिकाणी रिएक्शन एंडोथर्मिक असण्यासाठी फॉर्म्युला तोच आहे काय आहे समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट. हे उत्तर पॉझिटिव्ह आलं पाहिजे एंडोथर्मिक साठी. ते उत्तर पॉझिटिव्ह कधी येईल बाळांनो प्रोडक्ट जास्त असेल कुणापेक्षा रिएक्टंट पेक्षा. तर डेल्टा एच आर मध्ये इथं काय आलं पाहिजे आपलं समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मस्ट बी ग्रेटर दॅन समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट. आणि असं असण्यासाठी मग ग्राफ कसा आला पाहिजे त्याचा जो एनर्जी अगेन्स्ट कोऑर्डिनेट्स आहे त्याचा रिएक्शन कोऑर्डिनेट्स जो आहे तो रिएक्टंट कमी पाहिजे आणि प्रोडक्टची एनर्जी काय आली पाहिजे जास्त आली पाहिजे. प्रोडक्ट ग्रेटर दॅन रिएक्टंट आला तर आपण सांगू शकतो की हा ग्राफ कुणासाठी दिलेला आहे एंडोथर्मिक रिएक्शन साठी दिलेला आहे. एक्झाम्पल जर बघितलं आपण N2 plus O2 gives 2NO2.
N2 plus 2O2. N2 plus 2O2 gives 2NO2. याच्यामध्ये जो डेल्टा H आहे तो साधारणतः बाळांनो 66 किलो जूल एवढा असतो. इथे असतो 66 किलो जूल एवढा काय होतो हीट त्या ठिकाणी ऍब्झॉर्ब केली जाते. सो व्हेरी सिंपल कन्सेप्ट. ज्या ठिकाणी एन्थाल्पीज ऑफ समेशन ऑफ प्रोडक्ट ह्या जास्त येतील त्या ठिकाणी रिएक्शन कशी असेल बाळांनो एंडोथर्मिक असेल. आणि ज्या ठिकाणी एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट जास्त येतील त्या ठिकाणी रिएक्शन ही एक्झोथर्मिक असेल. कळतंय सगळ्यांना? Heat absorb endothermic, heat release exothermic. Then move to the standard enthalpy of reaction. What is standard enthalpy of reaction? तर जी enthalpy बदलते or the enthalpy change for a reaction when all of its reactant and product are present in their standard states. ज्यावेळेस रिएक्शन मधले सगळे रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स हे त्यांच्या स्टँडर्ड स्टेट्स मध्ये असतील म्हणजे त्यांचं प्रेशर हे 1 बार असेल आणि त्यांचं टेम्परेचर जे आहे हे किती असेल 25 डिग्री सेल्सिअस असेल. अशा वेळी टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस प्रेशर 1 बार एवढं असेल. अशा फेज मध्ये जर सगळे रिएक्टंट्स आणि सगळे प्रोडक्ट्स असतील तर त्यावेळी जो एन्थाल्पी मध्ये बदल घडणार आहे तो असणार आहे स्टँडर्ड. तो असणार आहे स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज फॉर अ गिवन रिएक्शन. आता जर सोल्युशन दिलं गेलं हे गॅसियस साठी आहे ठीक आहे का. पण जर सोल्युशन दिलं गेलं तर त्यांचं काय घ्यावं लागेल तुम्हाला स्टँडर्ड स्टेट मध्ये कॉन्सन्ट्रेशन आणि ते किती असलं पाहिजे 1 मोलार एवढं असलं पाहिजे. सो व्हॉट इज स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन? कशाला म्हणायचं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन? अशी रिएक्शन ज्यामध्ये त्याचे रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स हे सगळे त्यांच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये आहेत आणि त्यामध्ये जो एन्थाल्पी चेंज होणार आहे त्याला म्हणायचं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. मग काही थर्मोडायनामिकली स्टँडर्ड कन्सिडरेशन्स आहेत जर की प्रेशर 1 बार असलं पाहिजे, टेम्परेचर 25 डिग्री असलं पाहिजे, सोल्युशन असेल तर कॉन्सन्ट्रेशन हे 1 मोलार असलं पाहिजे. आता बरेचसे इलेमेंट्स हे त्यांच्या स्टँडर्ड स्टेट्स मध्ये प्रेझेंट असतात. तर आता एक कार्बन जो आहे फॉर एक्झाम्पल तर त्याची स्टँडर्ड स्टेट कोणती? कारण कार्बन हा डायमंड आणि ग्राफाइटच्या फॉर्म मध्ये सापडतो. परंतु कार्बन जर आपण घेतला तर त्याची स्टँडर्ड स्टेट नेहमी काय असते बाळांनो? ग्राफाइट. ग्राफाइट असते. अल्कोहोल घेतला इथाइल अल्कोहोल ठीक आहे का घेतला तर त्याच्यामध्ये त्याची लिक्विड असते. तुम्ही काही घेतले H2 घेतला, N2 घेतला, O2 घेतला तर त्यांच्या गॅसियस असतात. त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट घेतला आपण तर त्यांची सॉलिड असते ठीक आहे. तर अशा पद्धतीने सबस्टन्स जे आहेत त्यांच्या काही स्टँडर्ड स्टेट दिलेल्या आहेत आणि त्याच फॉलो कराव्या लागतात तरच आपण सांगू शकतो. क्वेश्चन कसा येतो बघा कॉम्पिटिटिव्ह एक्झामला 4 ऑप्शन मध्ये 4 रिएक्शन दिल्या जातात आणि कुठली रिएक्शन करेक्टली एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन रिप्रेझेंट करते असं विचारलं जातं. तर त्या केसमध्ये फक्त आपल्याला एवढंच ऑब्झर्व करायचं असतं की सगळे रिएक्टंट आणि प्रोडक्ट हे त्यांच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये आहेत की नाही. ओके. देन दुसरा एक क्वेश्चन जो आहे या ठिकाणी आपण कशा पद्धतीने डिटरमाइन करू शकतो बघा. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन जी आहे ती कॅल्क्युलेट कशी करायची किंवा हीट ऑफ रिएक्शन कॅल्क्युलेट कशा करायच्या. तर आपण आता जो फॉर्म्युला बघितला समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट अशा फॉर्म्युल्याने आपण काय करतो बाळांनो या ठिकाणी स्टँडर्ड एन्थाल्पी किंवा एन्थाल्पी ऑफ रिएक्शन डिटरमाइन करतो. देन वी कम टू द नेक्स्ट पार्ट थर्मोकेमिकल इक्वेशन. सो व्हॉट इज थर्मोकेमिकल इक्वेशन? तर असं केमिकली बॅलन्स्ड इक्वेशन, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन
which includes moles, physical states and enthalpy of reaction. म्हणजे प्रत्येक रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या फिजिकल स्टेट्स, त्यांचे मोल्स आणि एन्थाल्पी ऑफ रिएक्शन ज्या इक्वेशन मध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत अशा इक्वेशनला आपण थर्मोकेमिकल इक्वेशन असं म्हणतो. आता हे जे थर्मोकेमिकल इक्वेशन आहे ते लिहिण्यासाठी काही गाईडलाईन्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्स आपण फॉलो करूयात. मी एक एक्झाम्पल घेऊन हे तुम्हाला इल्युस्ट्रेट करतो. पहिली गाईडलाईन जी आहे ती इक्वेशन हे बॅलन्स्ड असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण एखादं कंबशन रिएक्शनचं इक्वेशन घेऊया. तिथं समजा मिथेनचं कंबशन केलं, आपण मिथेनचं कंबशन केलं तर मिथेनचं कंबशन केल्यावरती रिएक्शन काय येणार बघा. CH4 प्लस CH4 कसा आहे गॅसियस, CH4 प्लस O2 गिव्स CO2 प्लस H2. ओके, आपल्या माहितीप्रमाणे ते असं इक्वेशन असेल. काय इक्वेशन असणार आहे बघा. CH4 प्लस O2 त्याचं कंबशन करतोय आपण, म्हणजे काय तयार होणार CO2 आणि O2 तयार होणार. आता हे जे तयार झालेले आहे ते बॅलन्सर आहेत का रे, नाहीयेत. CH4 प्लस O2 गिव्स CO2 प्लस H2. पहिली गोष्ट काय गाईडलाईन, तर इक्वेशन जे दिलेलं आहे ते कसं असायला पाहिजे बाळांनो, बॅलन्स्ड असायला पाहिजे. कसं असायला पाहिजे, बॅलन्स्ड असायला पाहिजे. हा मिथेन घेतला, बॅलन्स करण्याची ट्रिक आपल्या सगळ्यांना माहित आहे. काय ट्रिक आहे बॅलन्स करण्याची, जेवढे कार्बन आहेत तेवढे CO2 तयार होतात. मग किती कार्बन आहेत, एक कार्बन आहे, एक CO2 तयार झाला. आणि जेवढे हायड्रोजन आहेत त्याच्या हाफ काय तयार होतात बाळांनो, वॉटर तयार होतात. हाफ किती हायड्रोजन आहेत, 4 हायड्रोजन आहेत. 4 हायड्रोजनच्या हाफ वॉटर तयार झाले. किती झाले, 2. देन इकडे ऑक्सिजन काउंट केले ते किती आले, इकडे 2 आणि इकडे 2, 4. म्हणजे इथे किती घेतले आपण, 2. आता दुसरं सांगितलं आपल्याला व्हॅल्यू अँड साइन ऑफ डेल्टा H ऍट राईट साइड. म्हणजे जी काही कंबशनची व्हॅल्यू आहे, जो काही तुमचा या रिएक्शन साठीचा एन्थाल्पी चेंज आलेला आहे तो तुम्ही त्या इक्वेशनच्या राईट साइडलाच मेन्शन करायचा आहे, लेफ्टला नाही. काय सांगितलेलं आहे, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन जो आहे तो कुठे मेन्शन करायला सांगितलं आपल्याला, त्याच्या राईट साइडला मेन्शन करायला सांगितलेलं आहे. आणि कंबशन रिएक्शनची एन्थाल्पी ही निगेटिव्ह असते, हीट रिलीज केली जाते आणि ती या रिएक्शन साठी साधारणतः -890 किलो जूल एवढी आहे. पहिलं काय केलं आपण, बॅलन्स केमिकल इक्वेशन असायला पाहिजे. त्यानंतर व्हॅल्यू आणि साइन, व्हॅल्यू आणि त्याचं साइन हे एक्स्ट्रीम राईट साइडला मेन्शन केलं असलं पाहिजे इक्वेशनच्या. ते तिसरं सांगितलं त्याच्या फिजिकल स्टेट्स मेन्शन केल्या असल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल S फॉर सॉलिड, L फॉर लिक्विड, G फॉर गॅस, AQ फॉर ऍक्वियस. या ठिकाणी मिथेन हा गॅस आहे, ऑक्सिजन गॅस आहे, CO2 गॅस आहे, वॉटर हे लिक्विड आहे. इथे चुकतं बरं का बऱ्याच वेळा, तर या ठिकाणी लक्षात ठेवा. आपण जे घेतो या ठिकाणी हा वॉटर काय आलेला आहे, कंबशन रिएक्शन मध्ये नेहमी लिक्विड स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतो. देन आता पुढे म्हणले की फॉर रिव्हर्स रिएक्शन डेल्टा H जो आहे तो काय करायचा. तीच रिएक्शन मी रिव्हर्स पद्धतीने लिहितो. 2H2O प्लस CO2 गिव्स CH4 प्लस 2O2. तर या रिएक्शन साठी त्यांनी असं म्हणलेलं आहे, जर तुम्ही रिएक्शन रिव्हर्स करत असाल, बाकी सगळ्या कंडिशन्स फॉलो करून जर ही रिएक्शन आपण रिव्हर्स करत असू, तर याच्यामध्ये जो डेल्टा H आहे त्याचं साइन काय राहणार, मॅग्निट्यूड काय राहणार बाळांनो, सेम राहणार. परंतु त्याचं जे साइन आहे ते काय होणार, रिएक्शन रिव्हर्स झाल्यामुळे काय होणार, साइन मात्र या ठिकाणी पॉझिटिव्ह होणार. साइन काय होणार, पॉझिटिव्ह होणार. म्हणजे फॉर रिव्हर्स डायरेक्शन ऑफ द रिएक्शन, फॉर सेम रिएक्शन, इफ रिएक्शन इज रिव्हर्स then delta H value by magnitude remains same but its sign changes. जी व्हॅल्यू आहे त्याचं साइन मात्र काय होतं, चेंज होतं. आता
अजून एक मुद्दा या ठिकाणी दिलेला आपल्याला पुढं की स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ डेल्टा एच चेंजेस विथ कोएफिशियंट. म्हणजेच काय दिलेलं आहे बघा आपल्याला, तर या रिॲक्शनला समजा मला काही कारणास्तव काही ठराविक नंबरने मल्टिप्लाय किंवा डिवाइड करावं लागलं. म्हणजे उदाहरण असं पकडूयात आपण की वरची रिॲक्शन जी आहे त्याला मी प्रत्येक रिॲक्टंट आणि प्रोडक्टला काय केलं, 2 ने मल्टिप्लाय केलं, तर त्यावेळेस मला डेल्टा एच च्या व्हॅल्यूला देखील त्याच नंबरने मल्टिप्लाय किंवा डिवाइड करणं बंधनकारक राहील. जर 2 ने डिवाइड केलं तर या व्हॅल्यूला देखील मला 2 ने डिवाइड करावं लागेल. व्हेरी सिंपल गाईडलाईन्स आर प्रोव्हाइडेड. फर्स्ट गाईडलाईन काय दिलेली आहे, इक्वेशन हे बॅलन्स्ड असलं पाहिजे. दुसरी गाईडलाईन काय दिलेली आहे आपल्याला, तर त्या इक्वेशनच्या एक्स्ट्रीम राईट साइडला विथ मॅग्निट्यूड आणि साइन डेल्टा एच ची व्हॅल्यू लिहिलेली असली पाहिजे. तिसरं सांगितलेलं आहे आपल्याला त्याचे फिजिकल स्टेट्स प्रत्येकाचे मेन्शन केलेले असले पाहिजे. त्यानंतर सांगितलेलं आहे आपल्याला जर रिॲक्शन आपण काही कारणास्तव रिव्हर्स केली तर रिॲक्शन रिव्हर्स केल्यामुळे डेल्टा एच ची मॅग्निट्यूड सेम राहील परंतु साइन मात्र अपोजिट होईल. आणि लास्ट गाईडलाईन सांगितलेली आहे की जर तुम्ही एखाद्या ठराविक नंबरने तुम्ही एका ठराविक नंबरने रिॲक्शनला मल्टिप्लाय अथवा डिवाइड केलं तर त्याच नंबरने डेल्टा एच च्या व्हॅल्यूला देखील मल्टिप्लाय किंवा डिवाइड करायचं आहे. ओके, समजतंय? सिरियसली चाललंय फार, बिकॉज टाइम इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, सगळेजण विचार करत असतील भोसले सर एवढे सिरियस कधीपासून. काय होते बाळांनो, आल्यावर आपण काय मोटिवेशन आहे ते भरपूर प्रमाणात करूया. आता घरी असतानाच मोटिवेशन असण्याची खरं तर फार गरज आहे. लॉकडाऊन चालू आहे, प्रत्येकाला यामधून जावं लागतंय. परंतु सांगितले, मी बऱ्याच वेळा उल्लेख करतो ते स्टेटमेंट, कमेंट मध्ये पण सांगितले मी, विश्वास नांगरे पाटलांचं फार इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. काय, शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. शांततेचा काळ हा आहे आणि युद्धाचा काळ येणार आहे. तर आता जेवढा चांगला अभ्यास कराल बाळांनो तेवढंच तुमच्या सोबत तुमचा कॉन्फिडन्स गेन करायला मदत करेल. परंतु जर आता निवांत राहिलात तर येणाऱ्या काळामध्ये फार मोठा संघर्षाची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. तर बोलायला लागलं की थांबायचं नाही. लेक्चर 40 मिनिटाचे आहेत. प्रॉब्लेम एवढाच आहे की रेकॉर्डिंग साठी वगैरे फार मेहनत घ्यावी लागते बाळांनो, त्यामुळे वेळ वाया घालवून चालत नाहीये. आलात भेटल्यावरती बरंच काय आहे बोलू नक्की आपण. मोटिवेशनची गरज त्यावेळी आल्या असेल त्यावेळेस मी करेन. आता थोडं सिरियसली स्टडी करूयात कारण येणारा काळ फार बिकट आहे. इमॅजिनेशनच्या पलीकडे सगळ्या गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे जगण्यासाठीच्या संघर्षापासून ते आगामी काळात आपल्या फ्युचरमध्ये आपल्या करिअर संदर्भातल्या संघर्षापर्यंत सगळ्याची मानसिकरित्या तयारी आतापासून आपल्याला करणं भाग आहे. त्यामुळे थोडासा सिरियसनेस आहे कारण फार जबाबदारी सगळ्यांवरच आहे. त्यामुळे घरातच राहा, बाहेर जाऊ नका अजिबात. काळजी घ्या स्वतःची, घरातल्या लोकांनाही समजून सांगा. काय आहे शेवटी आपण जगलो वाचलो तर सगळं सोबत येणार आहे. त्यामुळे कुठलाही प्रशासनाचा निर्णय असेल तर तो फॉलो करा. आय रिक्वेस्ट यू ऑल, काळजी घ्या, व्यवस्थित राहा. पुढे जाऊयात आपण. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन इथपर्यंत कळाले सगळ्यांना? ओके, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. आता एखादा कंपाऊंड आपण तयार केला, 1 मोल ऑफ कंपाऊंड तयार केला आपण, कशापासून? त्याच्या कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स पासून. कोणापासून केला? कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स पासून. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन.
फॉर एक्झाम्पल आपण वॉटर तयार केलं, वॉटर जो वॉटर आहे H2 प्लस हाफ O2, जेवढे रिक्वायरमेंट आहे तेवढंच घ्यायचं, एक्सेस मध्ये नाही घ्यायचं, मिनिमम जेवढं घेता येईल तेवढं घ्यायचं. आता हा जो H2O2 जो आपण घेणार आहे त्याच्यापासून काय तयार करणार आहे आपण, वॉटर. वॉटरची स्टँडर्ड स्टेट काय असते बाळांनो, लिक्विड. हा वॉटर तयार करत असताना जी एन्थाल्पी बदलली, ठीक आहे का, कंडिशन काय आहे नीट ऐका. कंडिशन डेल्टा H0 किती याचा रिएक्शनचा -286 किलो जूल, जे आहे -286 किलो जूल. या ठिकाणी डेफिनेशन काय सांगते बघा, एन्थाल्पी मध्ये झालेला बदल जेव्हा 1 मोल कंपाऊंड, 1 मोल ऑफ कंपाऊंड इज फॉर्म इन इट्स स्टँडर्ड स्टेट, 1 मोल कंपाऊंड त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये तयार झालेलं असेल, कुणापासून, त्याच्या कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट पासून त्यांच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये. व्हेन 1 mole of compound is formed in its standard state from its constituent elements in their standard state. म्हणजेच या एलिमेंट्स पासून 1 मोल कंपाऊंड तयार झालेला आहे, तो जर त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये तयार होत असेल, त्यांच्या एलिमेंट्स पासून जे की स्टँडर्ड स्टेट मध्ये आहे, त्यावेळेस जो एन्थाल्पी मध्ये बदल होतो त्याला म्हणायचं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. काय म्हणायचं, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. अजून एक एक्झाम्पल बघूया. कार्बन, मी मगाशी म्हटलं की त्याची स्टँडर्ड स्टेट काय असते बाळांनो, ग्राफाइट. डायमंड वगैरे दिले तर ते चुकीचं असेल. याच्यामध्ये आपण H2 ऍड केले. आता मला मिथेन फॉर्म करायचं, तर बाळांनो मी H2 हा काय त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये गॅसियस आहे. मिथेन काय असतं स्टँडर्ड स्टेट मध्ये, गॅस असतो. हा मिथेन तयार करण्यासाठी मला काय काय पाहिजे, कार्बन पाहिजे आणि हायड्रोजन पाहिजे. कार्बन किती पाहिजे, 1, तेवढा घ्यायचा डायरेक्टली. इतर रिएक्शन बॅलन्स करणं फार सोपं आहे फॉर्मेशन मध्ये. जो तुम्हाला तयार करायचा आहे तो डायरेक्टली ऍड करायचा त्याच्यामध्ये. हायड्रोजन किती पाहिजे, 4, मग किती घेतले, 2H2. आता यामध्ये जी काही हीट लिबरेट झालेली आहे ती आहे अराउंड -78.4 किलो जूल एवढी आहे. तो एवढी हीट काय होते बाळांनो या ठिकाणी रिलीज होते. सो एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे कळालं का सगळ्यांना, 1 मोल कंपाऊंड प्युअर स्टेट मध्ये तयार झाला पाहिजे, त्याच्या इलेमेंट्स पासून ते इलेमेंट पण कशात घेतलेले असले पाहिजे, त्यांच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये घेतलेले असायला पाहिजे. अराउंड थोडस बघा 74.8. तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन कळलंय बघा. देन लास्ट आर्टिकल आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. आता एकदम सोपा आर्टिकल आहे, डेफिनेशन आहे फक्त तुम्हाला त्याची. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन एक्झाम्पल ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं होतं. आपण इथे थोडं ऍसिटिलीनचं घेऊयात एक्झाम्पल. C2H2 गॅसियस, O2 बॅलन्स करायचं टेक्निक सगळ्यांना आठवते का बघा. जेवढे कार्बन तेवढे CO2 घेतले, जेवढे हायड्रोजन तेवढे त्याच्या हाफ वॉटर घेतले. 2 हायड्रोजन आहेत, 1 वॉटर घेतला. वॉटर कसं असणार आहे, लिक्विड असणार आहे, हा गॅसियस असणार आहे, हा गॅसियस असणार आहे. त्या ठिकाणी ऑक्सिजन किती आले, 4 आणि 1 5. ऑड आले तर काय म्हटलं होतं, बाय 2 घ्यायचे, 5/2. सो 5/2 O2 आले. आता या ठिकाणी जो डेल्टा H आहे रिएक्शनचा, कंबशनचा डेल्टा H ऑफ कंबशन जो आहे तो आहे 1300 किलो जूल एवढा. किती आहे, 1300 किलो जूल एवढा. आणि हा जो असणार आहे तो देखील बाळांनो एन्थाल्पी ऑफ कंबशन काय असते, निगेटिव्ह असते. त्यामुळे कसं असणार आहे, सॉरी एन्थाल्पी ऑफ कंबशन काय होते, हीट रिलीज होते. ठीक आहे का, त्यामुळे तो किती येणार आहे, -1300 किलो जूल एवढा होणार. आता या केसमध्ये एक लक्षात ठेवा डिफाइन करताना, द एन्थाल्पी चेंज when 1 mole of compound completely burn in presence of oxygen in its standard state. जेव्हा स्टँडर्ड येईल तर शेवटी जोडायचे इन स्टँडर्ड स्टेट. बघा एन्थाल्पी ऑफ कंबशन असतं तर काय म्हटलं असतं, when 1 mole of compound is completely burned in presence of oxygen or completely oxidized
ऍट दॅट टाइम एन्थाल्पी मध्ये जो बदल झाला त्याला म्हणणार एन्थाल्पी ऑफ कंबशन. पण हे स्टँडर्ड म्हणलं, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. ते काय सांगणार आपण, एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स व्हेन 1 मोल ऑफ कंपाऊंड कम्प्लिटली बर्न इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इन इट्स स्टँडर्ड स्टेट. कधी म्हणणार आपण, ज्यावेळेस स्टँडर्ड विचारलं जाईल. क्लिअर आहे सगळ्यांना? एकदम भारी आर्टिकल आहे. फक्त डेफिनेशन्सला थोडा त्रास होईल लक्षात ठेवायला, पण शाब्दिक डेफिनेशन्स आहे, कुठेही अडचण येणार नाही तुम्हाला. एक एक्झाम्पल थोडस आपण बघूया त्याच्यावरती, बेस्ट न्यूमरिकल जे आहे ते आपण बघूया त्याच्यावरचे. Calculate standard enthalpy of reaction calculate standard enthalpy of reaction. रिएक्शन दिलेली आपल्याला 2C2H6 gaseous plus 7O2 gaseous gives 4CO2 gaseous plus 6H2O liquid. आता अजून काही गिवन दिलेला आहे आपल्याला. गिवन दॅट डेल्टा H0 फॉर्मेशन CO2 जो आहे तो दिलेला आहे आपल्याला -393.5 किलोजूल. त्यानंतर डेल्टा H0 फॉर्मेशन जो आहे H2O चा तो दिलेला आहे आपल्याला -285.8 किलोजूल पर मोल. आणि इथेनचा दिलेला आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ C2H6 इज इक्वल टू -84.6 किलोजूल पर मोल. एका मोल साठी दिलंय हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आपल्याला, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. आता या ठिकाणी इलेमेंट जो एका याचे दिलेले नाहीत बघा. तर ज्यावेळेस एखादा इलेमेंट हा त्याच्या प्युअर स्टेट मध्ये असतो, ठीक आहे, आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली नसेल तर ती तुम्ही किती घ्यायची आहे, 0 घ्यायची आहे. O2 ची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. आता फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे या ठिकाणी, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू समेशन ऑफ एन्थाल्पीज कुणाच्या, प्रोडक्टच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट इन देअर स्टँडर्ड स्टेट्स. काय काय सांगितलं बघा, समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट इन देअर स्टँडर्ड स्टेट आणि समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट्स इन देअर स्टँडर्ड स्टेट. या कुठल्याही फक्त तुमच्या फॉर्मेशनच्या. आता प्रोडक्ट कोण कोण आहे बघा, 4 into CO2 आणि 6 into H2O. आधी इथं एक फॉर्म्युला तयार करत असताना काळजी घ्या की ही स्टेप पुढची मांडा, त्या स्टेपला मार्क असतात. कुठली स्टेप आहे बघा, 4 into डेल्टा F ऑफ H0 CO2 प्लस 6 into डेल्टा F H0 ऑफ H2O माइनस 2 into डेल्टा F H0 ऑफ C2H6 माइनस 7 into डेल्टा F H0 ऑफ O2. ही स्टेप मांडायला मार्क आहेत बाळांनो, जेव्हा बोर्डचा पेपर सॉल्व्ह कराल त्यामुळे त्या ठिकाणी ही स्टेप मांडणं गरजेचं आहे. काही लोक डायरेक्ट घेतात, जशी पुढे मी घेणार आहे व्हॅल्यू. सो 4 into CO2 ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो, -393.5 प्लस इकडे किती आहे 6 into H2O ची व्हॅल्यू किती आहे -285.8 मायनस
2 इंटू इथेनची व्हॅल्यू किती आहे -84.6 -7 इंटू याची व्हॅल्यू किती आहे 0. तर या ठिकाणी सॉल्व्ह करा, मल्टिप्लाय करा, आतमध्ये तुमचं फायनल आन्सर जे आहे त्या एक्झाम्पलचं ते येते बाळांनो -890.3 किलो जूल. सॉरी, तर फायनल आन्सर येत आहे -3119 किलो जूल. 3119 किलो जूल. सॉल्व्ह करा, काय अडचण येते का बघा. शक्यतो येणार नाही अडचण काय याच्यामध्ये. देन वन मोर एक्झाम्पल. कळालंय का बघा. एक्सरसाइज मध्ये अजून असे काही न्यूमरिकल असतील तर तेही बघून घ्या. एकदम सोपं आहे. समेशन ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ रिएक्टंट करायचं आपल्याला. ते गरज वाटली तर एखादं लेक्चर लास्ट टाइम सारखं न्यूमरिकल वरती पुन्हा एक्स्ट्रा घेऊ आपण. Estimate the standard enthalpy of combustion. Estimate standard enthalpy of combustion of CH4 gas if delta HF0 CH4 is equal to -74.8 kilojoule per mole. Delta H0F for CO2 is equal to -393.5 kilojoule. And delta F H0 of water -285.8 kilojoule per mole. काय विचारलंय बाळांनो आपल्याला या ठिकाणी. एस्टिमेट स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन विचारले. कंबशनची एन्थाल्पी विचारलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय केले तर रिएक्शन दिलेली नाहीये, आपल्याला ती रिएक्शन लिहावी लागेल बाळांनो. इथे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन जी आहे त्याची रिएक्शन लिहावी लागेल. कुणाचं विचारले? मिथेनचं विचारले. सो इट रिक्वायर्स इक्वेशन ऑफ कंबशन ऑफ मिथेन. इट रिक्वायर्स इक्वेशन ऑफ कंबशन ऑफ मिथेन. कंबशन ऑफ मिथेन काय आहे इक्वेशन त्याचं? CH4 गॅसियस प्लस 2O2 गॅसियस gives CO2 गॅसियस प्लस H2O लिक्विड. किती H2O आहे? 2 H2O आहे. 2. तर या केस मध्ये आपल्याला पुन्हा एकदा फॉर्म्युला काय वापरायचा आहे? स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन विचारलेली आहे. कुणाची? तुम्हाला मिथेनची. इज इक्वल टू काय करणार तुम्ही? समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ रिएक्टंट घेणार आहे आपण याच्यामध्ये. मग अशा केस मध्ये प्रोडक्ट कुठले कुठले आहेत तुमच्याकडे? तर CO2 आहे आणि वॉटर आहे. मग या ठिकाणी CO2 किती आहे? एकच आहे. म्हणजे काय येणार तुमचं? 1 इंटू स्टँडर्ड स्टेट मध्ये बघा 1 इंटू डेल्टा FH0 कुणाचे आले तुमची? CO2 ची प्लस 2 इंटू डेल्टा FH0 कुणाचे आले? वॉटरची मायनस कुणाचे येणार इथं? डेल्टा FH0 मिथेनची. मिथेन किती आहे? 1च आहे. सो 1 न मल्टिप्लाय केलं इथे आणि मायनस 2 इंटू डेल्टा FH0 कुणाचे आले? O2 ची. तर O2 ची व्हॅल्यू दिलेली नाहीये म्हणजे आपण किती घेणार? 0 घेणार. इथं CO2 ची व्हॅल्यू किती दिली आहे बघा? CO2 ची -393.5 प्लस काय दिलेले पुढे? 2 इंटू मायनस वॉटरची व्हॅल्यू आहे 285.8 पुन्हा मायनस मिथेनची व्हॅल्यू दिलेली आहे -74.8 मायनस 2 इंटू 0. तो बाळांनो सॉल्व्ह करा.
याचं आन्सर जे आहे ते तुमचं -890.3 किलो जूल एवढं येईल. -890.3 किलो जूल एवढं आन्सर येईल. तर सोपं आर्टिकल आहे बाळांनो, मजा येत असेल सगळ्यांना. न्यूमरिकल्स एखादं लेक्चर आपण एक्स्ट्रा कंडक्ट करूयात न्यूमरिकल्स वरती. ओके, एक छोटा पार्ट एन्थाल्पी मध्ये राहिलेला आहे, बॉन्ड एन्थाल्पी. तो याच्यासोबत मुद्दाम घेतलेला नाहीये कारण तो थोडा अपोजिट आहे, रिएक्टंट मायनस प्रोडक्ट आहे. हा, तर ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करूयात. अजून काही न्यूमरिकल्स याच्यावरती बेस मी पुढच्या लेक्चर मध्ये घेतो आणि बॉन्ड एन्थाल्पी आपण त्या लेक्चर मध्ये बघूयात. ठीक आहे, थँक्यू.